श्री स्वामी समर्थ। आज 9:09 पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे। श्रावणातली पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यातली त्यातलीला नारळी पौर्णिमा म्हणतात। आपल्या घरात काय उपाय करायचे आहे आणि माता लक्ष्मीची कोणती सेवा करायची? बघा, माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या ह्या गोष्टी करायच्या आहेत। म्हणजे आपल्याला काही हळदीचे उपाय करायचे, ते काय करायचे आहेत, कसे करायचे आहेत? आपल्याला आज पौर्णिमा आहे, उद्यापर्यंत पौर्णिमा आहे, 2 दिवसांची पौर्णिमा आहे। आपल्याला ह्या कालावधीमध्ये आपल्याला हे उपाय करायचे। आता सगळ्यात पहिलं म्हणजे माता लक्ष्मीला आवडणारा आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन करताना हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाका आणि गंगाजल टाका आणि असं करा, जेणेकरून वाईट गोष्टी बाधा आपल्या घरात येणार नाही। निगेटिव्हिटी जी असते, बऱ्याच लोकांची नजर लागते की तुमच्या घरात खूप चांगले चाललेलं आहे, पण ह्या गोष्टी दूर होण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की एक आपण म्हणतो ना सीमारेषा असते की मर्यादा रेषा असते, ती आपल्याला उंबरठ्याला लावायची आहे। आपल्या घरात कोणतीही येणारी वस्तू व्यक्ती किंवा आपल्या घराकडे बघणारी जी व्यक्ती असते तिची नजर चांगली तेच आपल्या घराकडे पडावी। आपल्याकडे पडण्याआधी तिची ती नजर ती उंबरठ्यावर पडावी, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। लक्ष्मी दिवसातनं 7 वेळेस येते, तेव्हा आपल्या दारात जर असं छान हळदीचं लेपन असेल, त्याचबरोबर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि आपल्याला धूप लावायचं आहे किंवा अगरबत्ती लावायची आहे। बघा, आता आपल्याला हे सगळं लावून मग माता लक्ष्मीचं आगमन करायचं आहे। आता आज सकाळीच करा, म्हणजे जेणेकरून तुम्ही आज केलं उद्या आज करा, उद्या पण करा आणि धूप दीप सकाळी पण लावा, संध्याकाळी पण लावा आणि उद्या सकाळी पण लावा। कारण की जेणेकरून माता लक्ष्मीला तेवढंच प्रसन्न वाटतं, तिचा म्हणजे तिला हळद ही जास्त प्रिय असते, ती जास्त आकर्षित होते। आणि माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी काय करायचं? आता बघा, आपल्या घरात आपल्या सेवा झाल्याच पाहिजे। महालक्ष्मी अष्टकम, कनकधारा स्तोत्रम, त्याचबरोबर श्री सुक्तम। आज पौर्णिमा आहे, बऱ्याच महिलांना उद्या वरदलक्ष्मी व्रत असल्यामुळे जमणार नाही, पण एक सांगू का तुम्हाला, आज आपल्याला भरपूर वेळ आहे, मग तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ घेऊ शकतो। श्री यंत्रावर कुंकुमार्चन म्हणजे श्री यंत्रावर कुंकुमार्चन श्री सुक्त म्हणून करायचं आहे। त्याचबरोबर आपण या सगळ्या सेवा करतो तेव्हा आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत। आता लक्ष्मी प्राप्तीची सेवा तर सगळ्या करणारच आहेत, आणि लक्ष्मी प्राप्तीची सेवा काय आहे? संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज प्रत्येकाच्या घरी सत्यनारायण झालंच पाहिजे। महिन्यातनं 1 करा, तुम्ही 11 करा, तुमच्या संकल्पयुक्त तुम्ही करू शकतात आणि करायचंच आहे। कारण की बघा, आपल्या मागे भरपूर अडचणी आहेत किंवा एखादी इच्छा आहे किंवा एखादं काम पूर्ण होत नाही, आर्थिक अडचणी आहे, याच्यासाठी आपल्याला सत्यनारायण एक तरी सत्यनारायण करायचं आहे किंवा तुम्ही आजपासून सुरुवात करा आणि 11 सत्यनारायण करा श्रावण महिन्यापर्यंत। आता बघा, हे झाली सत्यनारायणाची लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा। त्यानंतर येतं लक्ष्मी गायत्री, विष्णू गायत्री मंत्र 1 माळ आणि कुबेर मंत्र 24 वेळा म्हणायचं आपल्याला। कमलात्मक मंत्र आपल्याला 1 माळ करायची आहे बघा, किंवा तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही 24 वेळा पण म्हणू शकता। श्री सुक्त 16 वेळा म्हणलाच गेलं पाहिजे। कनकधारा स्तोत्र आहे, तुम्ही वाचायचं आहे, एकदा वाचलं तरी चालतंय। महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा 11 किंवा 21 पाठ करायचे आहे। ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र हे स्तोत्र वाचायचं आहे। लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये ह्या सेवा खूप महत्त्वाच्या आहे महिलांनो। त्यामध्ये विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐका, व्यंकटेश स्तोत्र आहे, व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्न विक्रमः, हे आपल्याला एकदा म्हणायचं आहे बघा। त्यात श्रावण महिना चालू आहे आणि महादेवाची सेवा, महादेवाच्यासाठी हा महिना अतिशय म्हणजे समर्पित आहे। जेवढी आपण महादेवाची सेवा करू तेवढं आपल्याला आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायचं आहे। पुण्य कधी कामा येतं का? जेव्हा आपण आपल्यावर इतकी वाईट वेळ येते का जिथे पैसा पण नाही आणि डॉक्टर पण म्हणतात की तुम्ही आता फक्त देवावर सोडा, त्यावेळेस फक्त आणि फक्त आपलं पुण्य काम येतं। म्हणून मला एक सांगायचं आहे की आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं आहे। मग आज काय करायचं आहे? तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त होईल तुम्हाला दान करायचं आहे। पिवळ्या वस्तू दान करा, केळी दान करा, वडापाव दान करा, तुम्ही मसाले भात दान करू शकता, जेवढं जास्त होईल तेवढं। बरं, तुम्हाला शक्य झालं तर खायच्याच वस्तू दान करा। पैसे एखाद्याला देण्यापेक्षा एखादी खाण्याची वस्तू देणं हे अतिशय उत्तम असतं। मग ते पशु असतील म्हणजे प्राणी असतील किंवा माणसं असतील, आपल्याला द्यायचं आहे, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात द्यायचं आहे। हे झालं दानाचं। तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी आता प्रत्येकाने हळद पाण्यात घालून आज म्हणजे 9 वाजल्यापासून पुढे लागते, पण म्हणजे बघा, उद्या तरी सकाळी आपल्याला करायची हळद चिमूटभर आंघोळीच्या पाण्यात टाकायची। लहानांपासून हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे।
देवघरात देवपूजा झालेली आहे. आपल्या देवांना हळदीचा टिळा लावायचा आहे, जेणेकरून आपला गुरुबळ प्रबळ होईल, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचा फोटो आहे, त्यांना सुद्धा आपल्याला हळदीचा टिळक लावायचा आहे. कारण की जेणेकरून माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर झाली तर माता लक्ष्मी किती चंचल आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आज 1 लाख रुपये आहे आणि उद्या अक्षरशः 5 रुपये पण राहत नाही, अशी परिस्थिती येते. त्याच्यासाठीच माता लक्ष्मीला म्हणजे प्रिय आहे ती भगवान विष्णूंची सेवा. याच्यासाठी आपल्याला दोघांना सुद्धा टिळक लावायचं आणि सेवा सुद्धा करायची. उद्या म्हणजे आजच्या दिवशी तो आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 माळी, परत श्री स्वामी चरित्र सारामृत. आज गुरुवार आहे श्रावणातला, त्यातले तो 3रा गुरुवार आहे आणि 3रा गुरुवार असल्यामुळे बऱ्याच जणांनी 5 गुरुवार करताय किंवा 11 गुरुवार करताय. स्वामी चरित्राचा पाठ हा प्रत्येकाच्या घरी होतोच आणि झालाच पाहिजे. कारण की आपल्या आयुष्यात कोणी असो अगर नसो, स्वामी महाराज पहिले पाहिजे. कारण की तुमच्या आयुष्यात संकट आली, लोक तुमचं प्रॉब्लेम सोडवायला येणार नाही, लोक तुमचं कर्ज दूर करायला येणार नाही, लोक तुमच्या घरात तुम्हाला खायला आणून देणार नाही. कोण करणार आहे? फक्त स्वामी महाराज. मला एकच म्हणायचं आहे, काही असो नाही तर नसो, तुमची इच्छा असो किंवा तुम्ही पारायण करताय म्हणजे तुम्ही स्वामी चरित्र ते 11 गुरुवार करा, नाही तर 5 गुरुवार करा, आणि नाही करीत तरी पण आपल्याला स्वामी चरित्र वाचायचं आहे. कारण की महाराजांच्या कृपे एवढं कसलीच कृपा नसते, आणि जेव्हा त्यांची कृपा एवढी भरभरून होते ना तेव्हा महाराज कधीच हे नाही करत. आणि महाराजांनी जर हात पकडला ते कधी सोडते नाही बरं का. तुम्हाला एक सांगते, तुम्ही गुरु करा अगर नका करू, आणि महाराज तुमच्या पदोपदी तुमच्या सोबत राहतात, हे शाश्वत सत्य आहे. त्याच्यामुळं आपल्याला त्यांची सेवा महत्त्वाची आहे. तारक मंत्र म्हणायचा आहे 11 वेळा, आणि ह्या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा एक उपाय करायचा आहे. तुम्ही आता ह्या सेवा दिवसभर करू शकतात. लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा या संध्याकाळीच करायच्या. त्यातले त्यात काय करायचं आहे, उजव्या हातात आपल्याला हरभऱ्याची डाळ, गूळ, गहू हे सगळं घ्यायचं आहे. आणि आपल्याला गाई असेल बघा, गाय ही गाय असते, गावरान असो किंवा आता कोणतीही असो, त्या गाय ही गाय असते, तिच्या अंगी 33 कोटी देवांचा वास असतो. तिला आपल्या हाताने गहू, डाळ, गूळ खाऊ घालायचं. याच्यामुळे काय होतं बघा, आपल्या ह्या झोपलेल्या भाग्यरेषा असतं ना, तर नक्कीच तुम्ही म्हणजे हा उपाय करा बघा. कारण की झोपलेल्या भाग्यरेषा ह्या उजळतात, ती जेव्हा चाटते तेव्हा त्या चाटण्याने आपल्या भाग्यरेषा उजळतात. जर खरंच गाय मिळाली ना बघा, गावाकडे तर सहज उपलब्ध होतं, आता शहरामध्ये अजिबात मिळत नाही. म्हणजे कुठे जावं, कोणाकडे जावं, आणि लोक विचारतात पण का कुठे हे करावं. आणि त्यातले त्यात जर रस्त्यावर गाय वगैरे असेल तर मारण्याची पण भीती असते. मग ठीक आहे, आपण त्यांना तिथे ठेवून देऊ पण शकतो, देवावर सगळं सोडून द्या. कारण की काय असतं ना, आपण जेवढे कष्ट करतो त्याला नशिबाची साथ म्हणजे स्वामींची सेवा खूप गरजेची असते. आपण कष्ट करतोय आणि त्याला नशिबाची साथ नाही, घरात काहीच नाही, त्याला अर्थ नसतो. तर आजच्या पुरतं इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ येत असतामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.